पदाला पोहोचवणारे, असतातून बुद्धीला काढणारे आणि दुःख संपवणारे हे माझे सद्गुरुनाथ आहेत. तुम्ही मला पदरात घ्या, अपराधाची क्षमा करा आणि अविद्या माझी भस्म करा. मी अविद्येते, मी देहात आहे, माझं मन जडात आहे. भगवंतात नाही माझं मन राहत. थांबत पण नाही भगवंतात ते, त्याला थांबता येत नाही. कसं थांबायचं भगवंतात? जसं देहात आहे तसं माझं मन भगवंतात राहावं आणि देहातून बाहेर यावं. अज्ञानाला संपवावं, ब्रह्मविद्येला जाणावं, परमात्म सुख भोगावं, आत्मसुखात थांबवावं. मी कोण हे मला कळावं, देहाचा बाध व्हावा, आत्मस्वरूपाचा तिथं मनाशी संगम व्हावा. ते दोन्ही एकत्र राहावे. सद्गुरुनाथा, मी देवाला मागणं मागत नाही, माझ्या सद्गुरूला मागते. मी अपराधी घ्या पदरात. श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ, मी अपराधी, मी बंधनात आहे, मी संसारात आहे, मी घाणेरडे देहात आहे, वासनेत आहे. मी पुन्हा पुन्हा मन वासनेत जात आणि अधिकार बंद होतो. रामाची ओळख राहून जाते, जगाची ओळख सतत होती, देहाचा संबंध होतो, मन दंग होत, दुःख समोर येत, दुःख पचवता येत नाही, त्याला बाजूला काढता येत नाही. मला तुमच्याकडे राहता येत नाही, मला तुमची ओळख होत नाही, जगाची ओळख जात नाही, जगाचा संबंध संपत नाही आणि तुमचा अनुभव मला येत नाही. मी काय करू, मी काय करू? हो माऊली, साष्टांग दंडवत सद्गुरु माऊली. माझा अनुभवात मला राहायचंय, देहातून निघायचंय, स्वला जाणायचंय आणि स्वच्छ बनायचंय. हा मुमुक्षूच्या बुद्धीचा अट्टास असतो, हृदयाचा ध्यास असतो, तो मुमुक्षी पास असतो. नापास संसारी लोक असतात, त्याला देवाचं देणे घेणे नाही, त्याची ओळख नाही, त्याची प्राप्ती नाही, संसारी लोकांना त्याची भेट माहित नाही, आणि तो तर त्यांच्या शब्द घाण येतात मधून, पण बोला वाटत नाही. त्या ईश्वराचं त्यांना देणे घेणे नाही, त्यांना नात्याचा मोह असतो, देहाचा संबंध असतो, दृश्याची आवड असती आणि विषयाची सवड असते. क्रोधामध्ये मन असतं आणि गुणाचं त्यांना ध्यान असतं. घाणेरडे लोक असतात संसारी. माऊली म्हणतात, त्यांच्या सदनाशी न जावे, त्यांना संभाषण न करावे, त्यांना बोलू सुद्धा नाही. काय बोला असे विटक्या फाटक्या तुटक्या लोकाला? एक तर विटलेले लोक आहेत, त्यांना परमार्थ माहित नाही, ह्यांना भगवंताची प्रीती नाही, ह्यांना भगवंताचं सानिध्य नाही, ह्यांना संसार सोडवत नाही, ह्याचं मन तमोगुणातून बाहेर येत नाही. मग ह्यांचा तमोगुणाचा रंग आम्हाला कशाला? हो माऊली. बरोबर आहे. आम्ही साधक आहेत आणि ते संसारी आहेत. आम्ही साध्यापर्यंत जाणार आहेत, आम्ही स्वरूपमय होणार आहेत, आम्ही संतांचे चेले आहेत, आम्ही ग्रंथासाठी जगलोय, आम्ही वेदाला बघायलो, आम्ही आमच्या रूपायला भोगायलो, देहात वृत्तीला काढायलो, अज्ञानाला सोडायलो. आम्ही संसारी नाहीत आणि त्यांच्या सोबत राहून त्यांची खाण आम्हाला घ्यायची नाही. नाही घ्यायची माऊली, राहावं तर लागतेच, पण घाण घ्यायची नाही. अत्यंत विचित्र लोक म्हणजे संसारी घाणेरड्या व्यक्तीचे. न कुणाची किंमत, न कुणाच्या पुण्याचा विचार, न कुणाचा अधिकार कसा असेल समोरच्या लोकांचा. विचित्र आणि पामर म्हणतात त्यांना. त्यांचे वेदाने एक नाव ठेवले, पामर. फक्त जगतात, स्वतःला बघतात, समोरच्याला पिळतात. हो माऊली. बरोबर आहे. हो माऊली.
हो माऊली स्वतःच सामर्थ्य, स्वतःची पावर, स्वतःच्या बुद्धीचं कौतुक, देहाचा आनंद, मी देह हा त्यांच्या भोवताली बोले असतो. अज्ञानाचा अखंड प्रभाव बुद्धीत असतो. मन थैमान घालतो आणि स्वतःमध्ये विषयामध्ये बेधुंद राहतो. पापी असतो तो. बापरे किती काय. म्हणून हो माऊली असं नकाच वारं पण नको, कामापुरतं जवळ जावं, पुन्हा आपल्या स्वरूपात यावं, ज्ञानाचा मकरंद घ्यावा, संतांचा सहवास लाभावा, वेदाचा अभ्यास घडावा, बुद्धीने ईश्वराकडे जाण्याचा प्रयत्न करावा, चांद पदाचा अनुभव घ्यावा, परमानंदाचा भोग मिळावा, द्वैताचा निराश व्हावा, अद्वैताचा ध्यास यावा आणि मन अद्वैतात राहावं, आत्मरूप व्हावं, तर अद्वैती म्हणावं. द्वैत टाकल्याशिवाय अद्वैत कसला, देहभाव टाकल्याशिवाय आत्मभाव कसला, जगतभाव सोडल्याशिवाय परमभाव कसला, संतांच्या संगतीविना सोचा अनुभव कसला, देहाच्या संगतीत अनर्थाविना अनुभव कसला. ह्याचा संबंध केला, देहाचा सहवास बुद्धीला झाला, खोट्याचा अभिमान तयार केला, नरक प्राप्त केला, नरक. हो माऊली, साष्टांग दंडवत. पण खोट्याला माझं म्हणून प्रेम करणं, पण खोट्या जगताला बघून हसणं, वेदापासून दूर जाणं, हरीची ओळख न होणं, विषयाचा भोग घेणं, दुसऱ्याला दुराचार करणं आणि आपण हवा सवा वागणं, हे पापी लोक असतात, दुराचारी. म्हणून ह्यांचा सहवास नको, दृष्टीपण पण नको. हे नको दृष्टीपुढे माझा हरी केशव, पांडुरंग माझा राम, माझे गुरु, माझी माऊली, माझा ज्ञाना, मला ज्ञानस्वरूप करणारा ज्ञान आहे, तो माझा आहे, मी त्याचे, त्याची मी आहे. ज्ञानाकडे जायचंय, ज्ञानस्वरूप व्हायचंय, अधोगतोतून निघायचंय, द्वैताला संपवायचंय, क्रोधाला टाकायचंय, गुणाला जाळायचंय, गुणातीत व्हायचंय. मी क्रोधात का येऊ, मी लोकांवर का आरडू, पण समोरचे राक्षस असतात तर मन अनावर होत, कारण छळ सहन होत नाही. हो माऊली. हो माऊली खरंच समोरचे राक्षस असतात क्रोधाला, कारण कलियुगात सगळे राक्षस आहेत. काही फार 10% दैवी गुणी आहेत, सदाचारी आहेत, संत महात्मे आहेत, त्यांच्या पुण्यावर पृथ्वी चालती आहे. पापावर पृथ्वी चालत नाही. भगवंताला पण हे लोक आवडत नाहीत, म्हणून त्यांना ते नरकात नेतात, साधकाला आपल्या जवळ घेतात. म्हणून साधक जगात महान आहे. मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं साधकाचं वैभव. तुम्ही फुकता, डबे दिसते, अभ्यास नाही, माती नाही, कळत नाही, अनुवादाचा तर पत्ताच नाही, तोंड तर उघडतच नाही, वाणी तर हालतच नाही, देह डुलतच नाही, संसारात नाचती बाई, परमार्थात नाचायची अवकातच नाही. समजलं? हो माऊली. कुठं नाचावं, कुणाला बघून हसावं, कुणाला माझं म्हणावं. पांडुरंगा कोण आहे माझं, सांग बरं तू. तू सांग, मी कोणाची आहे आणि कोण माझं आहे आणि माझ्यात कोण आहे, सगळं सांग देवा. सगळं पटवून दे, मनाचे खटके उडवून दे, अज्ञान संपवून दे, संतांची भेट घडवून दे, ग्रंथाचा स्वाद येऊ दे, अज्ञान माझं जाऊ दे, तुझ्या पदावर माझं चित्त येऊ दे, तुझं माझं मिलन होऊ दे, स्वानंद पद मला भोगू दे, देहपद माझं जाऊ दे. माझा अज्ञानाचा धोंडा काढ विठ्ठला, कधी भेटशील मला,
सांग ना, कोणचा धोंडा देऊ तुला? सांग, सांग ना, काय देऊ तुला? मन देऊ, चित्त देऊ, माझी बुद्धी तुझ्या चरणावर वाहू, माझा भेद तुझ्याकडे टाकू, मला तुझा अभेद देशील का? माझा अभेद घेशील का काढून? जन्मोजन्मी भेदातच राहिले, तू त्या नाना येऊनच टाकलंस, उपाधी दिलीस, पण तुझं पद नाही दिलं विठ्ठला. काय दिलं नाहीस तू मला तुझं पद? का नाही जवळ घेतलंस? काय नाही कुरवाळस? माझं दुःख मी किती भोगते, तुला नाही दिसलं? मी तुझं आहे ना, मी तुझं लेकरू आहे ना, मी तुम्हाला तयार केलंस. जसं विश्व तू केलेस, विश्वातलाच एक भाग आहे, आणि तू माय बाप आहेस, मी तुझं पिल्लू आहे. पंखाखाली घे, तुझ्याशिवाय सुख नाही, तुझ्याशिवाय परमानंद नाही, तुझ्याशिवाय एकता भोगता येत नाही, तुझ्याशिवाय मन रामाकडे जात नाही, तू कृपा केल्याविना अभेद होत नाही, आणि तुझ्या संगतीशिवाय देहाची संगती जात नाही विठ्ठला. तुला कळतं ना मी काय बोलायले ते? ऐक ना, कान ऐकायला तुला का बिना कानाचा आहेस? ऐकू येतं ना तुला? बरं, भक्ताच्या हाक ऐकतोस ना? मग तो भक्त भेदातला असो का अभेदातला असो का वेळ असो का पिसा असो, पण तुझा आहे, तो संसारातला नाहीये. त्याला संसार कधीच आवडलेला नाहीये, हे तुला माहितीये. मी कशाला सांगू? सर्वज्ञच ना तू, चौकडेस ना तू, आत पण तू, विश्व पण तू, जीव पण तू, शिव पण तू. विठ्ठला, मी ओळखलंय तुला. आता अंधारात नाही मी अंधारात नाही. तू तर अंधार काढलास ना संत रूपाने येऊन, ग्रंथातलं ज्ञान देऊन, ओवीची शान घेऊन, श्लोकाचं भान दिलंस, अज्ञान हिरावून नेलंस. विठ्ठला, काही कसं राहू देऊ नको. तुझं भान येऊ दे, देहाचं भान जाऊ दे, तुझ्यात मन रमू दे, देहभान जपू दे, जगत भाव टाकू दे, आत्मभाव बघू दे, तुझ्या चरणापाशी जगू दे, आणि तुम्ही एकत्र आहे असा भोग मला येऊ दे. हा धोंड्याचा महिना मला पावन होऊ दे. माझा अज्ञानाचा धोंडा काढ, तूच काढ. तुला धोंडे दिले की किसमिस बत्तासे खाल्ले ना तू? दिले नाही काय? दिवा ओवाळला, धोंडा दिला, तू बघितला. तुला काय माहित नसतं? सांग ना. सगळं कळत तुला. म्यूट पहा कोणाचं आहे. हो मामी, किती सुंदर. बापरे, भगवंताला काय मागायचं हे फक्त ते शिकवतात. मी का आले, का जन्मले? जन्म तू दिलास ना, कर्म तुला माहितीयेत माझे. मी केलंय पण माहिती तुला आहे. कर्म मी केले जन्मांतरीचे, पण कर्माभाव तू करून ज्ञानानं. देहाचा बात फार कर, ओमीनं करून टाकण्याचा बात. त्याच्यात मला राहू देऊ नको, तुझं पद जाऊ देऊ नको, आत्मभाव संपू देऊ नको, आणि ब्रह्मभाव तू बंद करू नको ना. चांगलं करशील का असं? देशील काही मला? हे मी मागते तुला. असं भक्त तुला कधी काही मागणार नाही, पण आज तुला मागायले. तुला कळायला ना, संसारातलं मागणं संपलं देवा. तू सगळं दिलं ना, न मागता झोळी भरून दिलीस, न मागता सगळं काय दिलंस. पण आता तुझा सहवास, तुझा अभेद, तुझा रंग, स्वानंद बघू दे, मन भेटून होऊ दे, अज्ञानाचा भंग होऊ दे, ज्ञानाचा रंग उधळू दे, तुझा संग मिळू दे, तुझा अभेद चाकू दे, भेद माझा संपू दे. विठ्ठला, हे देशील ना मला? हे मागते तुला अधिक मासात, तुला द्यावंच लागत.
तुला हृदयाची कळकळ कळती ना. संसारी माहिती तुला कसे भरकटलेले आहेत. वागते ते ढोंगी सोंगी भिकारी भीक मागायचे तुझ्याकडं. आम्ही भिकारी नाही, आम्ही अधिकारी आहेत. ज्ञानाचे अधिकारी आहेत, वेदाचे अधिकारी आहेत, गीतेचे अधिकारी आहेत. आम्ही मागतो तुला ते म्हणा. मोक्ष दे मला. तुला माहितीये देवा, वेदाच्या श्रवणाने अधिकार संपन्न अंतःकरण होत आहे आणि संसाराने मन मातीत जाते आणि नरकाकडे जाते. विषय बघते, खोटं बोलते, लांडर करते, पुण्यवान लोकाला लाथाडते, संताला जुगारून फेकून देते आणि मगर मस्त बनते. तसं आम्ही नाही केलं. तुला माहितीये ना देव, तुझ्या चरणाचाच मला हेव आहे. तुझ्या चरण सोडून कधी वागले तर नाही. तुझं चिंतन ऐकल्याशिवाय दिवस उजळला का? सांग ना, सांग तू. तुझ्या विना काही गोड वाटलं का आयुष्यात कधी? सांग ना हरी. मग आता दूर करू नको, माझा अंत बघू नको. माझा अंत बघू नको, आत्म्यानाचा अंत कर. माझा अंत कशाला बघतो? माझा नको बघू, आत्म्यानाचा अंत कर. वेदांताचं ज्ञान चित्तात भर. चित्त तुझ्याशी समग्र एक कर. तुझ्या पायापासून ढकलू नको, संसारात पुन्हा घालू नको, जन्म मला देऊ नको, वासना उत्पन्न होऊ देऊ नको. ऐकायला ना? नीट ऐक. हे मला दे. हातातला हात सोडू नको, भक्ती कमी पडू देऊ नको, ज्ञानातलं मन बाहेर येऊ देऊ नको, आणि देह भाव मला भोगू देऊ नको, तुझ्यापासून दूर करू नको. इतकंच कर. साष्टांग दंडवत माऊली. नीट ऐकलं तर खरंच आहे मग. असं एवढ्या तळमळीने एवढ्या हृदयातून हाक दिल्यावर ते ऐकतेच माऊली. किती सुंदर, किती छान बोलता माऊली. बापरे, किती छान मागणं आहे. भगवंत तर याच मागण्यासाठी तर असतात, पण हेच तर कोणी मागत नाही. हे मागणारेच त्यांना भेटत नाही. त्याच्यापाशी जायचे, अखंड तिथं राहायचे. त्या मृत्यू लोकात नाही यायचं, कर्माला नाही थांबायचं. कर्म तो करून घेतोस, इंद्रिय तुझे, कर्म तुझं. कर्माचं पुण्य नको बरं मला. ए बाबा, कर्माचा संबंध नको, संबंध तुझा. मला पाप नको ठेवू, मला पुण्य नको देऊ, तुझ्यापाशी ठेवू. घे तुला, मला काय नको. घे, तुला पुण्य आवडतं का? घे, मला तू आवडतोस. साष्टांग दंडवत माऊली. किती सुंदर. इंद्रिय तुझे, कर्म तुझे, पाप तुझ घे, पुण्य तुझ घे, मला काही देऊ नको, मला फक्त तू पाहिजे. वाव, किती सुंदर. हेच मागावं. खूप सुंदर. प्रपंचात किती नाचावं, विषयाकडे बघून का असावं, देहाचा संबंध का भोगावा, वृत्तीनं जगताकडे का जावं, आत्मानंदाला सोडून जगत भान का यावं मला? बोल विठ्ठला. तुझी गीता ऐकली ना, निष्ठी कळाली, तू हृदयातून बोललास ना. मला नाही सांगता येत, मला बोलता पण येत नाही. मी काय बोलू? भाबडा भोळा येडा पिसत लेकरू. वेद बोलताय ना, माझी ताकद आहे का देवा? तू बोलविला वेद बोले, तू हलविला जग हले. बापरे, खरंच आहे माऊली. आज देव वेडावला असेल, नाचायला असेल, ते मला ओळखलं. तू इथे नाचायला असेल ते. तुझ्या सत्तेनेच वेद बोलला, वेद तयार झालाय आणि त्या वेदाचं चिंतन तूच केलेस. निमित्त मात्र मला समोर केलेस, पाठीराखा तू झालायस.
तो मी तुला ओळखलेस तर माझा गुण दोष काही बघू नको. मला लाज थोडू नकोस. हा त्यांना त्याला हाकलच, मला हाकल नको. खरे माऊली, हाकलत नाही आम्हाला. तर गुरुकडे आधीच पाठवले त्याला. नामदेवाला गुरुसाठी हाकललं, आम्हाला गुरु पाठवलेत त्यांनी. केवढे उपकार आहेत त्याचे. नामदेव तिकडे गेला रे गुरुकडं. आधीच गुरु दिला रे तू मला. हाकलण्याचं कामच नाही तुला. कशाला हाकल? माऊली खरंच अगदी खरं. आता हाकलतच नाही ते. आता एक करून घेते. कशाला हाकल ते? जवळ देतोय, ज्ञान देते, ओवीतून तोच बोलते आणि गीता तोच सांगते. श्लोकाच्या भावार्थात हृदय विझून जाते, देवा मन हसून जाते. वेदात नाचते, तुलाच बघते देवा, तुलाच बघते मन, तुलाच बिलगते मन, तुझ्या सोबत राहते मन. त्याला कशाला येतात ते मन तुलाच पाहते. साष्टांग दंडवत माऊली. राम गोविंदा. मी तुम्हाला म्हणणं बोलत नाही, तुम्हाला जवळ घेतो, आत्मचिंतनात तुमच्याशी एकरूप होतो. तो परमात्मा तुमच्या हृदयात निवास करतो. तो श्रीनिवास व्यंकटेशाय नमः. साष्टांग दंडवत, कोटी कोटी प्रणाम. त्या हरीचा तो श्रीनिवास व्यंकटेश आहे. त्याच्यापाशी काय कमी ते देत नाही का? मग त्याला जर ओळखलं तर ते तुला काय कमी पडल? पागल पागल करून टाकेल तुला. पागल इतकं देईल. हो माऊली, ते कमी पडू देत असते का? आणि त्याच्या जीवाभावाच्या लोकांना म्हणजे ज्ञानाला एकरूप झालेले काहीच नाही कमी पडत. तुझ्या चित्तात ज्याचा वास तो श्रीनिवास व्यंकटरमण राजा रमण गोविंदा, श्रीनिवास गोविंदा, लक्ष्मी रमण गो. तुझीच लक्ष्मी आहे, तुझ्यापाशीच आहे. तुला ओळखल्यावरती आमच्यापासून जातच नाही. हा, तू आमच्यापाशी, ती तुझ्यापाशी. खरे माऊली, हे बरोबर आम्हाला कळालं. त्याला बोलावले किती येते. ती कुठं जाणार आहे? त्याला तिला पाहायला मला यावंच लागते मागे त्याचे. तुला हृदयात बसवलं, तू प्रगट झाला, तुझ्यासोबत ती आली. अष्टमहासिद्धी. सांग बरं, तुला ओळखलं की ती येते, जगाला ओळखलं की ती जाती. हो माऊली, अगदी खरं. त्याला ओळखत नाही, त्याला प्रगटत नाही, त्याला मी किंमत देतच नाही. येतील पुन्हा जाती. पण ही लक्ष्मी सतत राहती. कुळाच्या पिढ्याला पिढ्या पाणी भरती लक्ष्मी तिथं. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र, कन्या म्हणून पुत्र म्हणले, तुकोबारायाने म्हणले. कुळी ज्या कुळामध्ये कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. हरिक म्हणजे आनंद होतो. ज्या कुळामध्ये भगवत भक्त ज्ञानी भक्त जन्मले आणि त्या कुळाला उतरून नेलं, त्याचा आनंद देवाला वाटतो. बाकीचा पेढा देऊन लाडू देऊन त्याला आनंद होत नाही. सात्विक व्हा, कुळाला उद्धारा, मायबापाचा झेंडा वरी करा, आत्मरंगात रंगा, पितराला मुक्त करा, पाप्याला नरकातून बाहेर काढा आणि ते कुळात येऊन 42 कुळाचा उद्धार करा, तर देवाला आनंद होतो. तुमच्या कुळा नरकात नेऊ नका. अगदी माऊली, खरंच कुळ उद्धारक व्हावं, 42 पिढ्यांचा उद्धार करावा, जन्माला यावं असंच करावं. तुमच्यासारखं माऊली, खरंच सगळ्या पिढ्या उद्धारून नेल्या, आमच्या साधकांच्या सगळ्या पिढ्या उद्धारून न्यायला. केवढं महान, बापरे केवढं महान कार्य व्हायला माऊली तुमच्या हातून. तुम्हाला याची हे पण नाही, कल्पना सुद्धा नाही किती पिढ्या उद्धार करायला. जे पापी जन्मतात नरक आहेत ते लोक, त्याला नरक म्हणायचा, नरक. आणि पुण्यवान ज्ञानाचा अर्क. आणि हे लोक कुळाचा नरक. म्हणून त्याच कुळामध्ये पुण्यवान जन्मतात आणि त्या मायबापाला उद्धारून नेतात.
हो माऊली, श्रीमंत कुळ. सासू तेच खरं श्रीमंत कुळ आहे. त्याला श्रीमंत म्हणायचं, कोणाला श्रीमंत म्हणते. दुराचारी लोक ते. चला ऐका, आपण 1619 माऊली. 1619 महाप्रत माये तर कसं करावं. होईल माऊली हळूहळू. हा? 1619 ओवी. भगवंत काय म्हणतात बघा, ऐका. ओवी काय सांगते, आमची ज्ञानाई काय बोलती, ऐका. 1619 देखोनी चमत्कार किजे तो नाही पैसार मजळे सकट महापूर नेताय. देखोनी चमत्कार. बरं काय म्हणतात की तो चमत्कार ज्ञानाचा होता, साक्षात्कार अभेदाचा होता आणि संगम जीवाशिवाचा होता, अनुभव वेदाचा होता. अर्जुन कृष्ण झाले होते आणि कृष्ण अर्जुन एकरूप होऊन विखरून गेले होते. त्याचा व्यवहार बंद झाला होता, उपाधीचा निराश झाला होता, दोघांचा संगम झाला होता. दोघं मनाने एक झाले होते, उपाध्या भिन्न होत्या पण मन एकत्र होते. हा चमत्कार बघितला होता. देखोनी चमत्कार. किती छान ना माऊली, किती छान. साष्टांग दंडवत. खरंच काय चमत्कार आहे, काय स्फुरण येते माऊली. उभी वाचली नाही वाचली की लगेच हृदयातून ते लोंढा सरळ 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 हाताकांच्या हृदयापर्यंत येऊन पोहोचते. अद्भुत चमत्कार आहे माऊली, हे तर सगळ्यात मोठा चमत्कार. गोवित लिहिलाय, तो संज्ञानं पाहिलाय, भगवंतानं अर्जुनाला दिलाय. कळतं का बेटा असं? नाही माऊली कळत. नाही नाही, खरंच नाही कळत माऊली. हेच तर सगळ्यात मोठा चमत्कार. खरंच आहे, कळतच नाही असं. काय कळायला अनुभूती आहे, आपण काय वाचलं आणि कशासाठी वाचलं आणि ते ईश्वराला पर्यंत कसं गेलं. मन ईश्वराकडे धावत गेलं, त्याला विलगून राहिलं. त्यानं कृष्णाला मनानं आलिंगन दिलं. त्या मनाला कृष्ण रूप देवानं केलं, संत रूपी देवानं. हे देव काय करीत नाही, संताकडे जा म्हणते. माय काय करीत नाही, लेकीला तुझ्या नवऱ्याकडे नांद म्हणते. आता नको माझ्या पैसे राहू, तुझं नाही घर बरं मा, माझ्या सूनच आहे, तू इथून नीट. तुला बाहेर काढल्याशिवाय मला समाधान नाही. हो माऊली. तसं भेट काढल्याशिवाय मी समाधान नाही. कार्टी बाहेर गेल्याशिवाय ते घर शांत होत नाही. कारण ते भांडण लागते घरात. बापाला भांडती, मायला भांडती, भाऊजाला असं डोळा पकडा करती, घरात विष पिरती. अशी कार्टी नगत, वेदाची कार्टी नगत. सेम टू सेम माऊली, खरंच आहे. वेदाची कार्टी नगत नकोच नगत टाकली तुला. जाग तुझ्या नाम इथं आमचं काय काग लावू नको. आई असं बोल, आई काम करू नको. बाबा त्याला देऊ नका लय भांड. आई बस पलंगावर, किती करतेस. आग लावती जाती. परवा एक वाईट प्रसंग घडला आमच्या घरात. म्हणजे 19 ना. हो माऊली 19. ते कोणी चमत्कार की जे तो नाही पैसार. मला वेळ भेटला नाही, अवकाश 1 सेकंद राहिला नाही. का कशामुळे ते बघितलं ना. काय जे अभेद असतो, जीवाशिवाचा संगम असतो आणि स्वानंदाचा आनंद असतो, तो अर्जुन भोगू लागला. ते मी बघितला आणि तो आनंद मी भोगला. 1 सेकंद मी मला बोलायला नाही, ते सांगायला मला कळत नाही. मी मृत्यूवरच येत नाही. यावं त्या आनंदाला सांगावं, पुन्हा त्या आनंदात जातो, पुन्हा बाहेर येतो. त्या राजाला सांगा म्हणतो की पुन्हा अवसर संपत नाही. माझं मन त्या अभेदातून बाहेर येत नाही. ते चमत्कार बघून असं मला झालं. ते देव आता त्या सांगावं राजाला, पण सांगावं असं म्हणून तर पुन्हा तोच अभेद, तोच
तोच संबंध, तो स्पर्श, तोच आनंद, तोच अनुभव. बोलणंच बंद पडलं. पूर्ण वृत्ती नसतं. वृत्ती शांत झाली, वाणी बंद झाली, स्वानंद सुरू झाला, अभित प्राप्त झाला, वेद जळून गेला, परमात्मा अकळला आणि तो मला मिळाला. त्या पदावर मन गेलं, आम्ही दोघं एक झालो. बोलायचं बोललं तर शब्द नाही, वृत्तीवर येता येत नाही. स्वानंद पदी वृत्ती गेल्यावर व्यवहार होत नाही. साष्टांग दंडवत माऊली. अव्यवहार्य अवाच्य. खरंच माऊली, काय अवस्था आहे, अनुभूती आहे. स्वानंद पदी वृत्ती गेल्यावर, अभेद झाल्यावर आणि त्या स्वरूपामध्ये मन राम झाल्यावर त्याला जगत भावच नाहीये, कारण मन राम आहे. देहभावामध्ये जगत सिद्धता आहे, राम देहभावामध्ये जगताची सिद्धता होती आणि ईश्वराच्या प्राप्तीमध्ये जगताची बाधितावृत्ती होती. काय बोलू तुम्हाला याच्यावर विस्तार सागर कसा सांगू बेटा? विचार सागरच नाही ऐकला तुम्ही. काय मला इतका त्रास होतोय बोलताना. इंद्रियाला नेलीजे बोला ती झोंबीजे प्रमेयास. हॅलो. हो माऊली. हो. शब्दाविन संवादिजे इंद्रियाविन नेमीजे बोलादी झोंबीजे प्रमेयासी. लिहिली माऊली. खरंच आहे माऊली, खूप सुंदर. हॅलो पल्लेवार. हो माऊली. आता चिंता करायची नाही, गोवी संपल तेव्हा संपल. हो. चिंतनाचा पाऊस तुमच्यावर टाकायचा. या देहातून एवढं तरी करता यावं. हो माऊली. देहाचं ज्ञान बाहेर पडावं, जीवाचा उद्धार व्हावा, अलौकिक आनंद भोगावा. हे तरी कार्य ह्या देहातून साधता यावं. हे मंगलमय क्षण आहे आयुष्याचा. ही दीक्षा आहे ज्ञानाची, बोध आहे वेदाचा, अनुभव रामाचा, आनंद तत्वाचा, अभेद परमात्म्याचा, स्पर्श त्याच्या आनंदाचा आणि सुख ईश्वराचं तत्पदाचं. विषयाचं सुख नाही, देहाचं सुख नाही, जगताचं भान नाही, देहाची जाण नाही, ती वृत्ती राम आहे. अगदी माऊली. साष्टांग दंडवत. ती वृत्ती राम. रामा काय द्यायला रे तू माधवा? कसं द्यायला माऊली. त्यासी होय उतराई फिरता पायी जीव थोडा काय द्यावे त्यासी व्हावे उतराई फिरता पायी जीव थोडा. विठ्ठला, तू हे संतूरपण ज्ञान द्यायला आलास, तुला मुक्त केलंस, एका एका शब्दाकडे नेलंस, ओवीचा रस काढून दिलास, श्लोकाचा आनंद दिलास, अद्वैताचा आभास, अद्वैताचा रस हृदयात पाजलास, प्राण मुक्त केलास, बुद्धीला ब्रह्म केलंस, तुझ्याकडे मन घेतलंस, या देहातून तू मला अलग केलंस. विठ्ठला, काय देऊ मी तुला? माझा जीव जर तुझ्या पायावर ठेवला, फेरिता पायी जीव थोडा. तुझ्या पायावर जीव जरी काढून ठेवला तरी तुझी उतराय होत नाही. मला काय देऊ तुला? द्यायची पैसे काहीच नाही, पण जीव आहे ते तूच आहेस, ते तरी कसा देऊ? ते पण थोडाच होतोय, कमीच पडतोय. खरंच आहे बोलले. जीव पण तोच आहे, ते पण थोडा तर थोडाच पडायला. वेदाचं अध्ययन म्हणजे चिंतन आहे. भगवंताचं मिलन म्हणजे चिंतन आहे.
त्याची प्राप्ती हृदयात म्हणजे मिलन आहे. त्याचा अनुभव म्हणजे गीता आहे. त्या भगवंताचं मिलन जर हृदयात वृत्तीने केलं तर त्याला गीता म्हणा, गीता. त्याला म्हणा गीता वाचली, गीता कळाली. गीतेने मोक्ष दिला, हृदयात राम प्रगट झाला. गीतेने मोक्ष दिला, हृदयामध्ये हरी प्रगट झाला, मूर्तीमधला प्रसन्न केला. भक्तीने त्याला जिंकून घेतलं, ज्ञानाने त्याला हृदयात पाहिलं आणि संताच्या संगतीत त्याच्याशी एकरूप झालं. हो माऊली, साष्टांग दंडवत. सद्रूप झालो आम्ही, सद्रूप झालो आम्ही, त्याचा आकार झालो आम्ही. विश्वातला विश्वनाथीशी बुद्धी समरस केली. विश्वनाथ तूच आहेस, बद्री पण तूच आहेस, हरी पण तूच आहेस, कान्हा भी तूच आहेस. आम्हाला वृंदावन, गोकुळ, काशी, मथुरा सब में एक तू है. वो हमारे पास है, हमारे दिल के अंदर है, वो प्रगट है, सदा हमारे पास है, सो श्रीनिवास है. व्यंकटरमण गोविंद, खरंच श्रीनिवासा गोविंद. खूप छान माऊली, हा श्रीनिवासाच येईल. काय सांगायचं होतं, काय बोलायली वाणी देवा. संताला भेट दिली, आत्मत्वाला कृपा केली, दीक्षा दिली. संतानं मला हरिरूप केलं. देवाचा देव म्हणे माझा गुरु आहे. हो माऊली, देवाचा देव आहे. तो मला सांगतो, आतून बोलतो, शब्द शब्दाकडे नेतो. 9,000 ओळ्याचं ज्ञान दिलं माझ्या विठ्ठलानं, केशवानं, मधुसूदनानं, रामा गोविंदानं. काही पण म्हणा येतच आहे. येड्या बाया गेल्या बाया, मला रामाचा आवडतो. येडे तुतारे, त्याला ओळख ना, मग तुला राम कळतो काय ते. त्याला नावच नाही, काय म्हणते राम बघ, त्याला आहे का नाव? आहे का नाही तो? माऊली, आणि चौकट नाही का? त्याला आकार आहे का? नाही. ते निर्विकार नाव आहे, ते व्यापक आहे, व्यापकाला नाव नाही. आणि ज्याला नाव आहे ते व्यापक नाही. अगदी माऊली, साष्टांग दंडवत. ज्याला नाव आहे ते व्यापक नाही, ज्याला नाव नाही व्यापकाविना नाही. मग ते राम कसा आहे बघ, कळलं ओळख. काय शब्द सुंदर आहेत. ज्याला नाव आहे ते व्यापक नाही, व्यापकाला नाव नाही, आणि त्याच्या वाचून नामधारी म्हणतच नाही. व्यापका वाचून नामधारी म्हणतच नाही. तुझा का नासो का विना असो, तिथूनच तू बाहेर आली. ते जिथून येतो ते माहित नाही, आणि दिसतो तो खरा नाही, आणि तो एका जागी नाही. टवळी कुठली कळतच नाही. रामलीला संसार कळतो तिला, देह कळतो, त्याला राम कळतो. राम मिळतो का? जो देहात आहे त्याला राम मिळत नाही, जो विषयात आहे त्याला राम कळत नाही, जो भेदात आहे तो राम रुखत नाही. घेऊन ठेवायचं. अगदी माऊली. कोटी कोटी दंडवत मी आले राम आहे, मग तुला राम कळा, मग राम तुला जवळ घेते. नाही तर नाही. अज्ञानातून बोललीस त्याला, अज्ञानातून बघितलंस, अज्ञान ठेवून त्याला ती बाई आवडतच नाही. भिन्न रूपानं तो समोर येतो. अज्ञानातून ते त्याला तुम्ही पाहता तो भिन्न रूपानं समोर येतो. भक्तीमध्ये तुम्ही दंग होता, पहिलं कार्य संपूर्ण झालं. पुन्हा त्याच्या भेटीसाठी, त्याच्या खऱ्या रूपाकडे जावं, तर ज्ञानरूप व्हावं. त्याच्याशी एकरूप होण्यासाठी, तो कसा आहे ओळखण्यासाठी, त्याच्या प्राप्तीसाठी, त्याच्या भेटीसाठी. बुद्धीला भेटा वाटतं कडकडून हरीला. तू बुट्टीच मायला भेटते का? मिठी मारते गेल्याबरोबर मरकी मान मरकी तू
तर ते अमर परमात्मा तू अमर झालीस. ज्ञानानं त्याला भेट दिली, भेट तुटतच नाही, भेट तुटतच नाही, परमात्मा बाजूला जातच नाही, हरी तुला सोडत नाही. आणि ही भेट जन्मभर राहत नाही. माय तर जाते ना, ती तर जाते. कोणची भेट खरी आहे? भगवंताशी झालेली भेट खरी माऊली. ही माय राहते का जन्मभर? नाही नाही. नाही नाही. आणि त्याला मिठी बुद्धीने मारल्या जाते का हरी बाजूला? ही माय राहत नाही. संतांना हरीला प्रगट केलेला हरी तुझ्या हृदयातून निघत नाही. मग बघ तुझी संत माय का ते जन्म दिलेली माय. अकलीचा पत्ताच नाही, पत्ताच नाही. बेअक्कल. कोणची माय खरी आहे? संत माय खरी माऊली. जन्माने मृत्यूला संपवती, वेदातून बाहेर देती, अभेदात तुला हात धरून नेती, तुला चित्सोप करून टाकती, तुला मंगलमय करती, तुझा अमंगल देह चित्तातून बाजूला करती आणि तुला चिन्मय करते. ती माय गुरु माय माझी ज्ञानोबा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. ही आमची माय, गुरुजी आमची माय, गुरु आमची माय. तिने जन्माला घातलं, अज्ञान काढून म्हणून निघून गेली आणि पोट्टी अज्ञानातच मेली. बुद्धी, पोट्टी म्हणजे बुद्धी. त्या बुद्धीनं खोट्या मायला प्रेम केलं, आलिंगन दिलं, माझी माय माझी माय. अगं त्या मायचा उद्धार कर, तुझा बी कर, कुळाचा बी कर, सासरचा बी कर, मायचा बी कर. संत आयला प्रेम कर, ग्रंथ आयला मन दे, सद्गुरु आयला हृदय दे. काय वाणी काय नाही करत माझे बाबा. बाबा थांबते का वाणी? सांगा. नाही थांबत माऊली. विचार करतो का? खरंच आहे. आम्हाला बोलायला चान्स भेटत नाही माऊली, एवढी वाणी तुमची बोलत राहते. बापरे. एक क्षणभर पण थांबत नाही वाणी. आणि खन खन दन दन येतो. इथे एकही वाढत नाही. ते मेघाकडे गेली त्या बाईनं. मेघा आहे का इथं? जिंतूर मेघा. वाया तू दुर्गम न घाली मन, कुणीकडे मन घालणं पुढे माझ्यात दे ना. एकरूप हो, ज्ञानाकडे जा. आता अंतरंगात ये, बहिरंगातून शुद्धता झाली. हरीला प्रेम दिलंस, आता हरीची ओळख कर. हरीचं प्रेम ही भक्ती आहे, हरीची ओळख हे व्यक्ती आहे. संसारात मन जाणं हे सक्ती आहे. जाऊ दे, थांबते बेटा, खूप टाइम झाला, मला आवरायचंय, निघायचंय. ठरवायच्या 2 गाड्या, 22 एक मेंबर आहे, 22-24 होते मेंबर आमचे. आणि मग गाड्या ठरवायच्या, ते टाइम ठरवायचा. मग थांबले मी, माझ्या कामासाठी आले. म्हणलं हे काय पाडलं तुम्हाला? ए म्हणलं तमाशा बघतो रे. हातात ज्ञानेश्वर घेऊन वरी चालले होते. 1 मिनिट बाहेर आले, तुझ्या अभ्यासाकडे बसले, तुझं ज्ञान जगाला सांगायला वरी आले, तू पडतो रे. म्हणलं नीट कर. अस्तर भांडून गेले. त्याला करावंच लागतं माऊली नीट. माऊली बरं झालं, लागलं नाही जास्त. कृपा आहे भगवंताची. माऊली थोडं काळजी घ्या, थोडा आराम करा, पायावर जास्त ताण देऊ नका. काय इथं बसले काही माने घालून काय आराम. मॅडम तरी खायले की मस्त आरामात. बाबीकडे चालले, इकडे चालले, तिकडे पळायले. हो, आता गेल्यावर थोडस आराम करा. जिंतूर घरी. हो माऊली, आता निघायलाच ना, थोडा आराम घ्या, जास्त करू नका असं म्हणते. थोडं नाही तुमचं बरोबर आहे, पण मी इथं कुणापाशी बघा, विचार करा ना. हो, इथं आराम आहे मला माहितीये. आता आज जातो म्हणायला म्हणून म्हणलं माऊली थोडं जास्तही करतो बेटा. पण एक सांगते, त्याला भांड्यासाठी थांब, त्याला आवडते मी भांडेल. काय काय मी काय करू, त्याला भांडे वाटतं. मग तुम्हाला काही होत नाही माऊली, ते तुम्हाला काही होत नाही. चला मी थांबते आता. ओव्या झालं नाही तर 9 होऊ देता. काय करू मी तरी, रोज असंच राहिले बाबा. जे होईल ते होईल, जसं होईल तसं होईल.
म्हणजे ज्ञान तुम्हाला मिळाले ना ताई. हे चिंतन खूप छान झालं माऊली. एवढ्या त्रासातूनही तुम्हाला दुःख होत असेल तरी एवढं चिंतन मिळाले ना ताई. कमालले माऊली. ताई आधीच्या आधी ऐका आधी कधी सुरू केलं मी एकाच मिनिटात. बघितलं वेळ त्याला कुठं लागलं काय लागलं काहीच नाही. हे नाही काय नाही. त्याने सुरू घेतले उठले हळूहळू वरी जाऊन बसले आणि चिंतन सुरू केलं. त्यांना काय लागलं कुठं लागलं कसं गेलं खड्ड्यात म्हणलं हे मला नाही बघायचं. आधी चिंतन आणि मग सलाईन ताई देहावरच नसतात तुम्ही. त्या देहाला काही झालं तरी काही चिंताच नाही. देहावरच नाही येत तुम्ही चिंतनाच्या वेळेला. आणि काय चिंतन ताई. म्हणजे तुम्ही चिंतन पाव घेतलं पडल्याबरोबर मेसेज टाकायचा. तुम्ही का द्यावं तुम्ही काय मेघा म्हणते मला काल भेटायला आले तर तुम्ही काय घेतलं माहिती चिंतन तिला मला कळालंच नाही. ती भानावरच नसते. हातात नाही सराळे की पोळा पडचे म्हणजे पणाच तुम्ही मेसेज टाकायचा. एवढं काय चिंतनाचं नाही तर नाही. एक दिवस रे बाई मला सुचलंच नाही म्हणलं असतं. एवढं हुशार कुठे मला नाही बाबा. आपली हुशारी संसारासाठी नाहीच आहे. ते आजारी तर कधीच नाही. आता पडत नाही. आता पडता नाही का पडताना आत पाहिजे का नगबी घ्यायची विचार तुमच्या पैसे राहू देतो मग आम्हाला याचे विचार. चला थांबते मी. सर्वांना जे हरी सगळ्यांना शुभ आशीर्वाद पुरुषोत्तम मा सगळ्यांना पाहून हो. अज्ञानाचे धोंडे दूर जावं आणि हे धोंडे कमी हो द्यायला. जरा मरमर कमी करा. कोण खूप आहे. हो माऊली. किसमिस काजू वाटा खरंय हरी खरंय. किसमिस काजू बदाम वाटा हरीला भेटा. हो माऊली. किती छान माऊली. किसमिस काजू बदाम वाटा हरीला भेटा. छान सांगितलं छान सांगितलं. मला आज खूप सुंदर वाटायला होतं म्हणलं. साक्षात पांडुरंग बोलायला आता पांडुरंगाला किती आळविलं अरे अरे खरं ते पांडुरंगाला उभाच राहायला पाहिजे होता. समोर इतकं आळवलं डोळ्याला धारा येऊस तर आळवलं आज पांडुरंगाला. कधी भांडावं कधी आळावं पण त्याला भांडते मी. तू नाही म्हणते ती खरं नाही. हो ना. कधी भांडते अधिकार आहे ना. अधिकार आहे आमच्याजवळ नाही ते अधिकार. नाही येतो बेटा नाही असं नाही. तुम्ही जे ऐकत ना तुम्हाला अधिकार येण्यासाठी ऐकायला. धन्यवाद माऊली. कोटी प्रणाम. चला सर्वांना जय हरी. एक मिनिट कोणी बोलू नका. जय हरी पण म्हणू नका प्लीज. म्हणले प्लीज. वृत्तीचा विकार आहे आणि देहाचा प्रकार आहे. हे सगळं सोडून जायचंय आपल्याला. हिच्यामध्ये का रमायचं. ह्याला माझं का म्हणायचं. ह्या खोट्या देहाला का संबंध करायचा. आणि देहाच्या संबंधी जो देही हे नाते पिते सगळे तात्पुरतं हाय आलं. हा बरं आहे छान राहा. या साडी घेऊन जा. या जेवून जा. या धोंडे खाऊन जा. जायचं धोंडे खायचे. धोंडे नाही मारायचे. धोंडे खायचे. हो माऊली फरक आहे. खरंच आहे. मारायचे नाही खायचे. मारायचे नाही पुन्हा चांगलं नाही. नाही जिथं तिथं आनंदच करायचा. आली ना छान वाटतं मला तुम्ही आले की असंच वाटावं. भीती वाटू नये. भीती असं नका वागू.